नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. आता घनमूळ कसं काढायचं, दिलेल्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. घन करणे म्हणजे काय? एका संख्येचा 3 वेळा गुणाकार करणे. आता इथं घनमूळ काढण्यासाठी 2 तक्ते दिले, ते दोन्ही तक्ते तुमचे काय पाहिजे? पाठ पाहिजे. हे दोन्ही पाठ असले किंवा एकदा तुम्हाला आयडिया आली तर तुम्हाला घनमूळ सहज काय करता येणार आहे, या संख्येचं काढता येणार आहे. बघा इथं संख्या, इकडं घन संख्या 1 आहे, तिचा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000. इकडं अंक आणि एकक स्थान. आता याच्यात काय करायचंय? इकडे संख्या दिल्यात, इथं काय दिलंय? एकक स्थान दिलेलं आहे 7 4 5. म्हणजे तुम्हाला जर पेपर मध्ये घनमूळ काढायला सांगितलेलं असेल, एखादं उदाहरण दिलं तर त्या एकक स्थानची संख्या बघायची. एकक स्थानी जर 4 असेल तर त्याचं घनमूळ किती येणार? 4. एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या सुद्धा किती येणार? 5. आता इथं बघा 4 च्या स्थानी 4, 5 चा एकक स्थान असेल तर 5 येणार, इथं 6 असेल तर 6 येणार, इथं 3 असेल तर 7 येणार, 2 असेल तर 8 येणार, 9 असेल तर 9 येणार. आणि म्हणून तक्ता नंबर 2 मध्ये अंक 1 असेल, संख्येच्या एकक स्थानी 1 असेल, त्याचं घनमूळ किती असू शकतं? 1 लिहू शकतं. 8 असेल तर 2. आता इथंच आपण असंही करू शकतो, 2 असेल तर 8 आणि 8 असेल तर 2. इथं 3 असेल तर 7, 7 असेल तर 3, 9 असेल तर 9, 5 असेल तर 5च. तसं इथं बघा 6 असेल तर 6, एकक स्थानी 6 ही संख्या असेल, अंक असेल तर घनमूळ काय येणार आहे? 6 येणार आहे. आता या खालच्या चिन्हाला काय म्हटलं जातं? घनमुळाचे चिन्ह म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? घनमुळाचे चिन्ह. आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊन दाखवतो बघा. घनमुळात 125 बरोबर किती? असा प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये दिलेला आहे. मग आपलं टार्गेट काय आहे बघा? घनमुळाचं चिन्ह आहे, इथे एकक स्थानी काय शोधायचा? 5 शोधायचा. म्हणजे एकक स्थानी कोणती संख्या आहे ती शोधायची. तर एकक स्थानी 5 असेल तर त्या 5 असणाऱ्या एकक स्थानी संख्येचा अंक काय असणार आहे? 5. म्हणजे घनमुळात 125 याचं घनमूळ किती असणार आहे? 5 असणार आहे. ते त्याचं काय झालं? डायरेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आता दुसरं उदाहरण घेऊया. हे एक झालं. याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया. याचं घनमूळ आपल्याला काय करायचंय? काढायचं आहे. घनमुळात 243 89 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा 243 89 प्रश्नचिन्ह. आता हे उत्तर सोडवताना काय करायचं बघा? 243 389 ग्रुप करायचे. ग्रुप उजवीकडून डावीकडे करायचे. किती संख्येचे करायचे? 3 संख्येचे करायचे. किती संख्येचे करायचे? 3 संख्येचे करायचे. आता 9 एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. 9 च्या एकक स्थानी कोण असणार आहे? 9च असणार. म्हणजेच 9 याचं घनमूळ काय असणार? घनमुळाच्या या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी किती संख्या असणार आहे? 9 असणार. आता पुढं राहिलं कोण? 24. आता या घनमुळाच्या संख्या ज्या दिसत आहे तुम्हाला याच्यात 24 संख्या शोधायची. कुठे आहे? कोणाच्या दरम्यान आहे? 8 आणि 27 या दोघांच्या दरम्यान आहे 24. मग नेहमी काय करायची? लहान संख्या घ्यायची. कोणती लहान आहे? 8. या 8चं काय घ्यायचं? घनमूळ किती आलं? 2. आणि म्हणून घनमुळात 24,389 चं घनमूळ किती आलं? 29. ही एक शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला इथं पाहायला मिळते. फक्त एकक स्थानचा अंक शोधायचा, तो खाली लिहून टाकायचा, नंतर 24 पुढे शोधायची. याच्यामध्ये कोणापेक्षा लहान आहे? 27 पेक्षा लहान आहे. मग 27 घेऊन जमणार नाही. 8 आणि 27 दोघांच्या दरम्यान आहे, म्हणजे लहान आहे ती काय करायची? लिहून टाकायची. स्वाध्याय 6.1 त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला आहे. वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 भागिले वर्गमुळात 0.002116
याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. या संख्या सगळ्या कशामध्ये दिलेल्या आहेत? वर्गमुळात दिलेल्या आहेत. आता बघा, उत्तर शोधण्यासाठी काय करायचं आपल्याला? 101.96 याचा अर्थ दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. मग 1.96 याचं वर्गमूळ घेतलं तर 14 येतं. म्हणजे 14चा वर्ग केला तर किती आहे? 96. 196 आहे. आता हे दोन घर आहेत, त्याच्याऐवजी एक दशांश चिन्ह द्यायचं एक घर सोडून, प्लस 2 वर्गमुळात 2.25. आता 225 आहे, मग 225 चं वर्गमूळ किती येणार? 25. याच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला? इथं 2.25 आहे, म्हणजे तिथं किती येणार आहे? 15. आता दशांश चिन्ह द्यायचं, इथले दोन घर आहेत, त्याच्याऐवजी किती देणार? एक घर, प्लस 2.89. आता 289 आहे, हे गृहीत धरायचं. 289 कोणाचं वर्गमूळ आहे ते शोधायचं. त्यासाठी आपल्याला 1 ते 30 पर्यंत वर्गपाठ पाहिजे आणि घन 1 ते 10 पर्यंत काय पाहिजे? पाठ पाहिजे. मग आता आपल्याला माहिती आहे, किंवा मग तुम्हाला याच्यावर वर्गमूळ काढायची ट्रिक सांगितलेली. वर्गमूळ काढायची काय सांगितलेली? ट्रिक सांगितलेली आहे. 17चा वर्ग किती येतो? 289. 17 दशांश चिन्ह इथं 2 आहेत, म्हणजे इथं किती घर येणार? 1. छेदस्थानी आता इथं शोधायचे 2116 कोणाचं वर्गमूळ आहे? आता 2116 हे काय केलेलं आहे बघा. कसं शोधणार? अगोदर आपण काय करूया? पूर्ण संख्या घेऊ. 2116 याचं वर्गमूळ काढायचंय. आता याचं वर्गमूळ काढण्यासाठी काय केलं आपण? ग्रुप केले. मग याच्यात 16 6 एकक स्थानी कोणती कोणती संख्या येते? 6चा वर्ग 36 आणि 4चा वर्ग 16. म्हणजे याचं एक तर एकक स्थानी 4 किंवा 6 येणार. आता 21 ही संख्या आहे, तिच्यापेक्षा लहान पण पूर्ण वर्ग असणारी संख्या शोधायची. कोणती आहे? 16. म्हणजे 16चं वर्गमूळ किती येतं? 4. मग हे 4 या दोन ठिकाणी मांडले. किती ठिकाणी मांडले? दोन ठिकाणी मांडले. आता 44 आहे की 46 याची खात्री करायची आपल्याला. या दोघांच्या मध्ये 45 ही संख्या आहे आणि या 45चा वर्ग केला तर 5चा वर्ग 25 आणि 4च्या पुढची संख्या घ्यायची. 4 5 20 20 25. याचा अर्थ 45चा वर्ग 20 25 पेक्षा कसा आहे? 45चा वर्ग 20 25 आहे, तो याच्यापेक्षा कसा आहे? लहान आहे. म्हणजे 46 याचं वर्गमूळ येणार नाही. आता बघा 44 दिलेलं आहे. मग आता इथं काय करता येईल आपल्याला? 44 आता हेच 44 45 ची जर याच्यापेक्षा लहान असेल तर 44 ची सुद्धा लहानच असेल. म्हणजे याचं वर्गमूळ किती येऊ शकतं? 46 येऊ शकतं. मग आता बघा याचं वर्गमूळ किती निघलं? 46. आता मुद्दा असा आहे दशांश चिन्ह द्यायचंय ना, दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. आता दशांश चिन्ह किती पाठीमागे सरकायला पाहिजे? जर 2116चं वर्गमूळ 24 आहे तर याच्या पुढे दोन घरं दिलेले आहेत, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? ते दशांश चिन्ह 0.046 0.046. ओके. आता बघा त्यांची बेरीज केली सगळ्यांची. 4 4 आणि 5 9 7 आणि 5 12 12 आणि 4 16 6 4 ला 1 1 आणि 1 2 3 4 46. म्हणजे 4.6 भागिले किती? 0.046. आता दशांश चिन्ह काढायचंय आपल्याला. दशांश चिन्ह काढण्यासाठी काय करावं लागेल? अंशाला छेदाला काय करायचं? गुणायचं. किती ना? 1 2 3 एकावर 3 शून्य असणाऱ्या संख्येनं काय करायचं? गुणायचं. गुणलं गुणल्यानंतर बघा उत्तर याचं 46. हे 3 शून्य 1 2 3 भागिले याचे किती होणार? 46. मग आता हे दशांश चिन्ह इकडे गेलं म्हणजे इथं आलं, याचं पुढे जाणार इथं येणार. आता याच्यानंतर बघा या 46 6च्या पाठीमागे दशांश चिन्ह दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. म्हणजे ह्या 1000 याला गुणलं तर दशांश चिन्ह काय होऊन जातं? याचं मागं जातं, कॅन्सल होऊन जातं. आता राहिलेली संख्या कोणती आहे बघा. या 46 न 46 म्हणजे 4600 ला भाग जातो का ते पाहायचं. यानं 46 1 46 1 आणि हे 2 शून्य म्हणजे उत्तर किती आलं? 100. 100 याचाच अर्थ एकाच्या डोक्यावर म्हणजे 10चा दुसरा घात. 100चा अर्थ काय? 10चा दुसरा घात. मग असा 10चा दुसरा घात जो आहे तो कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? पर्याय क्रमांक 1 याच्यात दिसतो. हे झालं याचं उत्तर. म्हणजे जर मोठ्या संख्या आल्या वर्गमूळ निघत नसेल तर या ट्रिकचा वापर करून घ्यायचा. छोट्या संख्या असतील तर डायरेक्ट काय करायचंय? लिहायचं. प्रश्न क्रमांक 2 इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये. म्हणजे एक विद्यार्थी असेल तर 1 रुपया, 2 विद्यार्थी असतील तर 2 रुपये. म्हणजे संख्या किती होणार? वाढणार आहे. संख्या काय होणार आहे? वाढणार आहे. मग वर्गणी गोळा केली, त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी रुपये 91 घातले. एकूण रुपये 2116 हे अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिलेली आहे हा मुद्दा आहे आपला. मग आता लक्षात घ्यायचंय एकूण रक्कम बघा किती आहे?
एकूण रक्कम जमा झाली होती 2116. मुख्याध्यापकांनी किती शिक्षकांनी किती दिली ते बघा. वर्ग शिक्षकांची रक्कम किती रक्कम जमा केली होती वर्ग शिक्षकांनी? 91. आता ही 91 ची रक्कम आहे, ही रक्कम काय करूया आपण बाजूला काढून टाकू, म्हणजे वजा करू. मग विद्यार्थ्यांची रक्कम शिल्लक राहील बघा. 6 मधून 1 गेला, 5 राहिला. आता 10 तून 9 गेले, किती राहिले? इथं 1 आहे, आजचा 1 घ्यावा लागेल म्हणजे 11 झाले. 11 तून 9 गेले, किती राहिले? 2. इकडे 1 आजचा घेतला होता 0 वरून घेतले 20. 2025 एवढी रक्कम विद्यार्थ्यांनी गोळा केली आहे. आता किती विद्यार्थी आहेत तेवढीच रक्कम आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2025 याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. याचं वर्गमूळ घ्यायचं असेल तर ठरल्याप्रमाणे आपल्याला बघा 5 च्या एकक स्थानी कोण असणार? 5. 20 तिच्यापेक्षा लहान पण पूर्ण वर्गमूळ निघणारी संख्या कोणती? 16. मग 16चं वर्गमूळ घेतलं, किती आलं? 4. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्यानं किती रुपये वर्गणी गोळा केली होती? 45 रुपये वर्गणी गोळा केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 3 बघा. जर 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x ची किंमत काढायची आपल्याला. आता x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते शोधायचं आधी. या 1024 चं वर्गमूळ काढून घ्या. 1024 चं वर्गमूळ किती आलं? 4. 4 च्या एकक स्थानी बघा 24 आहे, 24 4. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? शोधावं लागेल. 4 ज्या संख्येचं वर्गमूळ आहे त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येते? 2. आता 10 पेक्षा लहान पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती आहे? 9. आणि म्हणून 9 चं वर्गमूळ किती आलं? 3. म्हणून 1024 चं वर्गमूळ किती भेटलं? 32. 2x चा वर्ग बरोबर 32. आता x वर्ग बरोबर 32 भागिले 2. या 2 न 32 ला भागलं, उत्तर किती आलं? 16. कोणाची किंमत भेटली? x वर्गची. आपल्याला कोणाची काढायची आहे? x ची. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, 16चं वर्गमूळ किती भेटलं? 4. म्हणजे x ची किंमत जी आहे ती किती मिळाली? 4 मिळते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 14 1296 4. आता बघा थोडासा प्रश्न काय गोंधळात टाकणारा आहे. 1296 च्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? आणि हे समजून घ्या. 1296 याचं वर्गमूळ. मग 1296 चं वर्गमूळ किती येणार आहे ते शोधायचंय. 6 एकक स्थानी किती असणार आहे? 6. म्हणजे या ठिकाणी 6. याच्यानंतर 12 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्गमूळ निघणारी संख्या कोणती? 9. आणि 9 चं वर्गमूळ किती? 3. म्हणजे याचं वर्गमूळ किती झालं? 36. आता प्रश्न काय? या वर्गमूळाच्या वर्गमूळातून म्हणजे परत या 36 चं वर्गमूळ घ्यायचं. मग या 36 चं वर्गमूळ घेतलं किती आलं? 6. ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू काय? 625 बघा. 625 च्या वर्गमूळातून 625 चं वर्गमूळ म्हणजे किती आलं? 25. याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे किती आलं? 5. आणि प्रश्न काय म्हटलंय बघा, वर्गमूळ वजा केले म्हणजे त्या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती मिळतं? 1 मिळतं. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक आहे दुसरा हे या प्रश्नाचं उत्तर. आता एखाद्याने डायरेक्ट जर मांडला असं बघा 1296 त्याच्या वर्गमुळात वजा पुन्हा वर्गमुळात 625. इथं ऑर करतो. वर्गमुळात 1296 चं वर्गमूळ घेतलं 36. इकडे वर्गमुळात 625 चं वर्गमूळ घेतलं 25. 36 चं वर्गमूळ 6, 25 चं वर्गमूळ 5. या दोघांची वजाबाकी केली 1. या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला अगोदर मांडणी करता आली पाहिजे उदाहरणाची. त्याच्यावरून उदाहरण सोडवता येतं. बाय स्टेप गेला असं गेला तरी बरोबर, असं गेला तरी पण बरोबर.
प्रश्न क्रमांक 5वा 1111 मध्ये बघा, पुढीलपैकी कोणती लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल. मग आपल्याला काय करायचं, आता पर्यायातून जायचंय. 1111 मिळवल्यास म्हटले 22, 2 आणि 1 3, इकडं 1 आणि 2 3, 1 ऍज इट इज. विषम संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बाद. दुसरा पर्याय पाहू. 1111 वजा 87. 11 मधून 7 गेले किती राहिले बघा, 4. इकडं 10, 10तून 8 गेले 2, इकडं 0, 10 24. आता इथं एककांची संख्या सम आहे 4, पण हिचं वर्ग संख्या आहे का, वर्गमूळ निघलं तर ती वर्ग संख्या. मग आपण पाहूया वर्गमूळ निघतंय का. 10 24 कोणाचा वर्गमूळ आहे ते शोधायचं आपल्याला. 2चा वर्ग 4 म्हणजे 2 येणार इथं एकक स्थानी. 10 पेक्षा लहान परंतु पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती आहे, 9. 9चं काय घ्यायचं वर्गमूळ म्हणजे 32. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर आहे तुमचं दुसरं. पुढच्या पर्यायात जायची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जर एखाद्याला वाटलं वजावून पाहूया आपण काय होतंय, हे बघा इथं दिलेलं आहे. यांची वजाबाकी करायची, किती होईल वजाबाकी झाली तर बघा. 0 0 0 1. आता याचं वर्गमूळ निघतंय का, याचं वर्गमूळ निघत नाही. म्हणून हा पण पर्याय काय झाला, कटला. याचा अर्थ एक पर्याय बरोबर आला म्हणून आपला पर्याय क्रमांक कोणता असणार. प्रश्न क्रमांक 6 वर्गमुळात 136 भागिले वर्गमुळात 1.36 बरोबर. अंशाला पण वर्गमूळ आहे, छेदाला पण वर्गमूळ आहे, म्हणून काय करता येईल आपल्याला माहिती आहे. वर्गमुळात 136 भागिले 1.36. आता खाली दशांश चिन्ह आहे, ते दशांश चिन्ह काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एकावरती 2 शून्य असणाऱ्या संख्येनं गुणावं लागेल. गुणलं मग उत्तर किती आलं बघा. वर्गमुळात 136 ला 100 ने गुणलं 13,600. 1.36 ला 100 ने गुणलं तर 136 दशांश चिन्ह निघून गेलं. आता याच्यात काय होईल, 136 एक 136 भाग जाईल म्हणजे वर्गमुळात किती येणार 100. आणि मग 100चं वर्गमूळ जे आहे तर ते किती असणार 10. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून गेलं. 7वा वर्गमुळात 992 पूर्ण 1/4 1 पूर्ण छेद 4 याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. मग वर्गमुळात 992 पूर्ण 1/4 बरोबर. आता काय करायचंय, वर्गमुळात 992 गुणिले 4 अधिक 1 भागिले 4. आता 992 गुणिले 4 बघा काय येईल, वर्गमुळात 4 दुने 8 9 चौक 36 हातच्या आले 3 9 चौक 36 आणि 3 39 अधिक 1 भागिले 4 बरोबर. वर्गमुळात या दोघांची बेरीज केली, बेरीज आली 39 69 भागिले 4. आता 39 69 वर्गमूळ बघा. 39 69चं वर्गमूळ आपल्याला काय करायचं शोधायचंय. आता वर्गमूळ शोधण्यासाठी तुम्हाला याच्या आधी ट्रिक सांगितलेलीच आहे. त्या दोघांचा गट करायचा. हा 9 म्हणजे 9चं वर्गमूळ किती येणार, त्याच्या एक स्थानी 3 येणार. आता 39 पेक्षा लहान कोणती संख्या आहे 36. 36चं वर्गमूळ घेतलं किती आलं 7 म्हणजे 63 बरोबर. 39 69चं वर्गमूळ किती आलं 63 आणि 4चं वर्गमूळ आलं किती 2. आता 63 ला 2 ने भागायचं आहे आपल्याला. 2 6 बघा 2 6 भाग कितीचा जातोय 2 1 दशांश चिन्ह 1 आणि 2 पंचे 10 म्हणजे 31.5. मग 31.5 कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 याच्यात प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे जिचं वर्गमूळ निघतं अशी संख्या. आता पहिला पर्याय दिलाय, पहिल्या पर्यायातून आपल्याला शोधता येईल बघा. काय शोधता येईल, पूर्ण वर्ग असणारी संख्या जी आहे ती. वर्गमुळाच्या एकक स्थानी आपण बघितलं होतं, वर्गमुळाच्या एकक स्थानी 7 किंवा 3 असेल तर संख्या कोणती येते 9 येते. जर यांच्या म्हणण्याप्रमाणे 9 घेतली
तर 43 पेक्षा लहान परंतु मोठी संख्या लहान संख्या कोणती वर्गमूळ निघणारी 36 आणि 36 वर्गमूळ घेतलं तर किती येतं 6 बरोबर. पण ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये म्हणजे 7चं वर्गमूळ निघत नाही. आता हा पर्याय एक कडला इकडच्या पर्यायात याचं वर्गमूळ निघतंय का 54 76 6 4चं वर्गमूळ किती 16 म्हणजे 6 आलं. परत 6चं वर्गमूळ किती वर्ग किती 36 4चा वर्ग 16 6चा वर्ग पण किती 36 6. आता बघा काय करावं लागेल मग आपल्याला इथं काय करावं लागेल 4 इथं 6. आता 54 पेक्षा लहान परंतु पूर्ण वर्गमूळ निघणारी संख्या शोधायची कोणती 49 म्हणजे 7 दोन ठिकाणी मांडले. आता या दोघांच्या मध्ये असणारी संख्या कोणती 75. या 75चा वर्ग 5चा वर्ग 25 आणि 7 7 8 किती झाले रे 56 म्हणजे 75चा वर्गच 56 25 येतोय. पण तो ह्याच्यापेक्षा कसा आहे 54 76 पेक्षा मोठा आहे म्हणजे 76चा कसा असायला पाहिजे मोठा असायला पाहिजे. म्हणून लहान संख्या शोधायची कोणती 74 म्हणजे याचा अर्थ 54 76चा वर्गमूळ जे आहे तर ते कोणता पर्याय आहे 4 नंबर म्हणजे 5476 ही संख्या जी आहे ती काय आहे पूर्ण वर्गमूळ असणारी संख्या आहे. पूर्ण वर्ग संख्या याला म्हणताय. बाकीचे पर्याय चेक करायचे नाही म्हणजे एक तर टार्गेट काय ठेवायचं पहिला पर्याय आणि शेवटचा पर्याय तिकडून सुरुवात करायची. तर या दोघांपैकी एक आलं तर बेटर नाही आलं तर मग तिसरा पर्याय घ्यायचा दुसरा पर्याय घ्यायचा बाय स्टेप. प्रश्न क्रमांक 9 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x तर x बरोबर किती. बघा x बरोबर 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग. आता वर्ग करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे इकडे दाखवतो. 63चा वर्ग करायचा आहे 3चा वर्ग. आता 3चा वर्ग जो आहे तो 3चा वर्ग किती आहे 09. 6चा वर्ग किती आहे 36. आता या सगळ्यांचा गुणाकार करा. बेत्रिक 6 6 किती झाले 36. बेरीज करा एक घर सोडून लिहायचंय 9 6 9 39 69 प्लस आता इकडं 84चा वर्ग 4चा वर्ग 16 8चा वर्ग 64. एकदा क्रिया संपली एक घर सोडायचं 8 चौक 32 आणि 32 गुणिले 2 64. याच्यात मिळवायचे 6 5 6 4 10 चला 1 7 70 56 म्हणजे 7056. या दोघांची बेरीज करायची. आता बघा या दोघांची जर बेरीज केली तर 39 69 70 56 9 6 15 चला 1 6 5 11 1 12 चला 1 9 1 10 चला 1 7 3 10 आणि 11 110 25 ही काय भेटली 110 25 x या संख्येची किंमत. पण पर्यायात पुढे दिसतच नाहीये आपल्याला. पर्यायात पुढे 110 25 दिसत नाहीये. मग 105 3 नंबरचा पर्याय दिलाय 105चा वर्ग. आपल्याला माहितीये 5चा वर्ग 25 आणि 110 10च्या पुढची संख्या कोणती 11. या दोघांचा गुणाकार केला 110 डायरेक्ट इथं काय करायचा मांडायचा म्हणजे 105चा वर्ग किती येतोय 110 25. याचा अर्थ पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता असणार तिसरा. म्हणजे याचं जर वर्गमूळ घेतलं तर 105 चा वर्ग केला तर तो किती मिळतो 110 25 मिळतो. म्हणून x बरोबर आपल्याला किंमत कोणती भेटली 105चा वर्ग ही भेटली. प्रश्न क्रमांक 10 जर वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 16 बरोबर येईल. वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 16 बरोबर येईल तर याचा वर्ग बरोबर किती. 81चं वर्गमूळ घेतलं 9 16चं वर्गमूळ घेतलं किती आलं 4 बरोबर येईल. 9 4 13 13 बरोबर येईल. आपल्याला विचारलं याचा वर्ग याचा अर्थ 13चा वर्ग बरोबर याचा वर्ग 13चा वर्ग किती भेटतो 169 आणि म्हणून हे वर्ग बरोबर 169 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे स्वाध्याय 6.1 या ठिकाणी संपलेला आहे. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.